नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात। या अध्यात्म मार्गात कर्मयोगाच्या साधनेत केलेला थोडासा प्रयत्नही वाया जात नाही. त्यात अपयश येत नाही किंवा नकारात्मक परिणाम होत नाही. या धर्माचा, योगाचा थोडासा अभ्यास, आचरण देखील माणसाला मोठ्या भयापासून, जन्ममृत्यूच्या चक्रातून, तसेच जीवनातील दुःख आणि असुरक्षिततेतून वाचवतो. हा या श्लोकाचा मराठीतला अर्थ आहे. दैनंदिन जीवनासाठी या श्लोकाचा अर्थ किंवा बोध आपण बघताना मानसशास्त्र सांगतं की कोणतीही सकारात्मक सवय जरी ती लहान असली तरी तिचा दीर्घकालीन परिणाम मोठा असतो. उदाहरणार्थ, रोज फक्त 5 मिनिटं ध्यान केल्यास मनःशांती, तणाव कमी होणं आणि विचारांवर नियंत्रण मिळवणं सोपं जातं. म्हणून स्मॉल स्टेप्स मॅटर म्हणतात, म्हणजेच लहान पावलांचं महत्त्व खूप असतं. या श्लोकाचा संदेश आहे की चांगल्या कृतीत किंवा आत्मोन्नतीच्या प्रयत्नात अपयश हा शब्दच नाही. मानसशास्त्रात हे ग्रोथ माइंडसेट म्हणतात. म्हणजे प्रत्येक प्रयत्न काहीतरी शिकवतो आणि आपण प्रगती करतो. म्हणजे अपयशाची भीती राहत नाही. नो फिअर ऑफ फेल्युअर. मोठ्या भीती म्हणजेच अपयश, अपमान, मृत्यू, भविष्याची चिंता या थोड्याशा आध्यात्मिक किंवा सकारात्मक कृतींनी कमी होतात. मानसशास्त्रात ह्यालाच रेझिलियन्स म्हणतात. म्हणजेच मानसिक ताकद वाढवणं, भीतीवर मात करणं, फ्रीडम फ्रॉम फिअर अँड एन्झायटी. जेव्हा आपण प्रयत्न करतो ते कितीही छोटे असले तरी मनात आत्मविश्वास वाढतो की मी करू शकतो. हा विश्वास माणसाला पुढे चालण्याची शक्ती देतो. म्हणजेच स्वतःवरील विश्वास वाढतो. थोडक्यात, सत्कर्म कधीही वाया जात नाही आणि थोडे केलेले प्रयत्नही मोठा आधार देतात. श्रीकृष्णार्पणमस्तु.